नमस्कार विद्यार्थ्यांनो, कशा आहात? चला तर आज आपला हा मॅथ्सचा बेसिक जॉमेट्रिक शेप हा जो लेसन आपण घेणार आहे याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती मी इथे देणार आहे. तर आज आपण बेसिक जॉमेट्रीचे कुठले शेप्स असतात ते आपण बघणार आहे. चला एकदा परत मी मॅथ्स गुरु कुमकुममध्ये तुमचं स्वागत करते आहे. व्हेरी गुड मॉर्निंग आराध्या, गुड मॉर्निंग स्वराज, येस गुड मॉर्निंग ईशा. चला आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. तर बेसिक जॉमेट्रीमध्ये वेगवेगळे शेप्स असतात, बरोबर आहे. जॉमेट्री म्हटल्यानंतर तिथे वेगवेगळ्या टाईपचे शेप येतात. सगळ्यात पहिलं जे आहे ना, आपला खूप गोंधळ होतो बरं का. पॉईंट कशाला म्हणणार, लाईन कशाला म्हणतात, लाईन सेगमेंट कशाला म्हणतात, रे काय आहे, रे कोणाला रे म्हणायचं, कारण लाईन सेगमेंट रे एकसारख्याच दिसतात, पण त्यालाच का लाईन म्हणायचं, त्यालाच का सेगमेंट म्हणायचं, हे आज मी इथे तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट जो शेप आहे आपला, तर फर्स्ट आपण बघूया. जॉमेट्रिक शेप जो आहे तो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, तो पॉईंट असतो बरं का. हा फर्स्ट नंबरचा तुम्हाला जो दिसतो आहे ना, तो पॉईंट आहे. काय आहे तुमचा पॉईंट. ठीक आहे. तर हा बघा, हा पॉईंट आहे. याला आपण काय म्हणूया, पॉईंट. पॉईंट म्हणजे काय, तुमचे डॉट्स जे असतात ना, त्याला आपण पॉईंट म्हणतो. जिथून आपण काय काढू शकतो, एक लाईन काढू शकतो, त्यानंतर एखादा जॉमेट्रिक शेप काढू शकतो, बरोबर आहे. त्याला म्हणूया आपण पॉईंट. म्हणजे एखादं लोकेशन जरी दाखवायचं असलं ना, तर आपण पॉईंट आऊट करतो, बरोबर आहे. की म्हणजे पॉईंट त्या पॉईंटला आहे, या पॉईंटला आहे, लेफ्ट पॉईंटला आहे, राईट पॉईंटला आहे, अशा प्रकारे आपण सजेस्ट करत असतो, है ना. त्यानंतर बघा, दुसरा जो शेप आहे आपला लाईन. लाईनमध्ये काय असतं की दोन्हीही साईडने, तुम्हाला सिंपल भाषेत सांगायचं झालं तर दोन्ही साईडने ॲरो बघायचे. जिथं दोन्ही साईडने तुम्हाला ॲरो दिसतील ना, ते तुमची लाईन असणार आहे. का? कारण की तुम्हाला लाईन जी आहे ना, ती कितीही वाढवता येतं, लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण. त्यालाच आपण काय म्हणतो की लाईन म्हणतो. म्हणजे याला बंधन नाही आहे कुठलंच, की बाबा तुम्ही इकडे वाढवू नका, लेफ्ट साईडला वाढवू नका किंवा राईट साईडला वाढवू नका. तुम्हाला पाहिजे तेवढी लाईन आपण वाढवू शकतो. ठीक आहे. म्हणजे जसं की रोड असतो ना, रस्ता आपला. इथे बघा रस्त्याचं पिक्चर दाखवलेलं आहे तुम्हाला. तर रस्त्याच्या पिक्चर म्हणजे रस्ता म्हणजे काय, आपण कितीही लांब गेलो ना तरी तो रस्ता संपणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला थर्ड जे आहे ते आहे, तिसरी जी आहे ती लाईन सेगमेंट आहे. तर लाईन सेगमेंट म्हणजे काय, की लाईन सेगमेंट म्हटलं ना की दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. जसं लाईनमध्ये दोन ॲरो असतात ना दोन्ही साईडला, तसे लाईन सेगमेंटमध्ये दोन्ही साईडला पॉईंट असतात. जिथे एंड पॉईंट असतो तिथे काय असतो, एंड पॉईंट. म्हणजेच काय की एंड पॉईंटला आपण एंड पॉईंट आला की तिथं आपली लाईन जी आहे ती स्टॉप होणार. म्हणजे आपल्याला लाईन जी काढायला दिलेली आहे तेवढीच आपण तिथपर्यंतच मर्यादित असेल. ठीक आहे. त्याला म्हणूया आपण लाईन सेगमेंट. म्हणजे तिथं मर्यादा येतात, तिथं लिमिटेशन्स येतात, बरोबर आहे. अ पार्ट ऑफ अ लाईन विथ 2 एंड पॉईंट्स, त्यालाच काय म्हणायचं, लाईन सेगमेंट. ओके. त्याच्यानंतर रे कशाला म्हणणार, एका साईडनी एंड पॉईंट असतो तर दुसऱ्या साईडनी ॲरो असतो, बरोबर आहे. याला म्हणूया आपण रे कशाला, काय रेची डेफिनेशन मग काय होणार, अ पार्ट ऑफ अ लाईन विथ 1 एंड पॉईंट. फक्त एकच एंड पॉईंट असतं बरं का. आणि याला वाचताना नेहमी एंड पॉईंटपासूनच वाचायचं. समजा एंड पॉईंटला तुमचा ए हा अल्फाबेट दिलेला आहे आणि ॲरोच्या साईडला तुम्हाला बी दिलेला आहे, तर रे ए बीच वाचायचं. तुम्ही रे बी ए वाचू शकत नाही. रे बी ए जर वाचलं तर तुमचा रे होत नाही. एंड पॉईंटपासूनच सुरुवात करायचा, रे ए बी असं वाचायचं. ठीक आहे. आणि इथे ॲरो जो एका साईडला ॲरो असणार आहे, म्हणजे रे काय तुम्ही वाढवू शकता. ओके. त्यानंतरचा शेप जो आहे तो आहे आपला ॲंगल काय आहे, तर बघा ॲंगलमध्ये काय असणार आहे, तुमचे जे दोन रे आहेत ना ते जोडल्या जाणार आहेत. जिथे आपण 2 रे दॅट शेअर ॲन एंड पॉईंट. 2 रे एका एंड पॉईंटला शेअर होतात. म्हणजेच एका एंड पॉईंटमधून 2 रे जेव्हा निघतात ना तेव्हा एक अँगल तयार होतो, त्याला आपण अँगल म्हणूया. आता टाईप ऑफ अँगल काय आहे, भरपूर अँगलचे टाईप्स आहेत. म्हणजे तर ते टाईप्स आपण पुढे घेऊया. ठीक आहे.
याच PDF मध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की टाईप ऑफ अँगल काय आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ना अँगल म्हटल्यानंतर तुमच्या मेमरीमध्ये हे आलं असेल किंवा राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्टिस अँगल, स्ट्रेट अँगल, त्याच्यानंतर रिफ्लेक्स अँगल है ना, आणि झिरो अँगल, अशा अँगलचे टाईप आलेले असतील. बरोबर आहे. तर ते आपण बघूया कुठले असतात. तर त्यानंतरची आपण फक्त अगोदर बेसिक जी कन्सेप्ट आहे ना ती क्लिअर करून घेऊया. ही क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा की इथे आपला अँगलला काय म्हटलं मी की एंड पॉईंट जो आहे ना, एंड पॉईंटमधून 2 रे निघालेले आहेत. हे असे दोन रे निघालेले आहेत, 2 रेज. बरोबर आहे. त्या 2 रेज इथे एक राईट अँगल तयार झालेला आहे आपला. त्यानंतर आहे इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे काय, 2 लाईन एकमेकांना छेदतात. बघा ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना छेदलेली आहे. म्हणजेच काय, एकमेकांना इंटरसेक्ट झालेली आहे, म्हणजे टच झालेली आहे आपण म्हणूया त्याला म्हणता येईल आपल्याला की लाईन दॅट पास थ्रू वन सेम पॉईंट. लाईन दॅट पास थ्रू वन सेम पॉईंट. समजलं. त्यानंतरचं आहे नेक्स्ट जी आहे ती आपली परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन कशी असणार आहे, तर परपेंडिक्युलर लाईन ही लाईन जी काढायची आहे त्यावर आपण एक परपेंडिक्युलर टाकला म्हणजे जिथे राईट अँगल तयार होईल त्याला आपण म्हणूया परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर लाईन्स दॅट इंटरसेक्ट अँड फ्रॉम फोर राईट अँगल्स. 4 राईट अँगल्स इथे तयार होतात. हे बघा 1 2 3 4. ओके, कळलं. त्याच्यानंतर आहे पॅरलल लाईन. पॅरलल लाईनचं व्हेरी सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देता येईल. पॅरलल लाईन म्हणजे 2 भिंती एकमेकांच्या समोर असतात है ना, त्याला म्हणतोय आपण पॅरलल लाईन. म्हणजे 2 लाईन एकमेकांच्या समोर असल्या त्याला म्हणणार आपण पॅरलल लाईन. समजलं का. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस बेसिक शेप्स. ओके, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट जे आहे बघा, त्याच्यानंतर आहे की आता आणखी एक समजण्यासाठी मी तुम्हाला इथे पॉईंट दिलेला आहे, त्याची डेफिनेशन पण दिलेली आहे. लाईन त्याची डेफिनेशन व्यवस्थित सुटसुटीत इथे करून दिलेली आहे. लाईन, सेगमेंट, रे, पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन आणि इंटरसेक्टिंग लाईन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की मी तुम्हाला म्हटलं होतं की अँगलचे खूप सारे टाईप्स पडतात. तर फर्स्ट अँगलचा टाईप जो आहे त्या अँगलचा टाईप आहे ॲक्यूट अँगल. तर ॲक्यूट अँगल कसं असणार आहे, ॲक्यूट अँगल म्हणजे काय की जिथे बघा ॲक्यूट अँगल म्हणजे काय होणार की जिथे बिलो 90 डिग्री असेल ना तो आपला ॲक्यूट अँगल असतो. काय असणार आहे, बिलो 90 डिग्री. मग बिलो 90 डिग्री म्हणजे किती, तर 90 डिग्रीच्या खालचा. आपण याला म्हणूया बिलो 90 डिग्री. बिलो 90 डिग्री म्हणजे तो 89 असेल, 87 असेल किंवा 70 असेल किंवा 20 असेल किंवा 10 असेल, जो तुमचा अँगल असेल तो असणार आहे तुमचा बिलो 90 डिग्री. त्याला आपण म्हणूया ॲक्यूट अँगल. त्यालाच मराठीमध्ये लघुकोनसुद्धा म्हणतात. ओके, ॲक्यूट अँगल म्हणजे काय, अँड अँगल इज द शेप फॉर्म्ड बाय 2 rays meeting at a common point. An angle is represented by the symbol. This angle is written. बघा आता बिलो 90 डिग्री यालाच काय म्हणू आपण, लेस दॅन 90 डिग्री किंवा बिलो 90 डिग्री. त्यानंतरचं आहे राईट अँगल. आता राईट अँगल म्हणजे काय, मेजर एक्झॅक्टली 90 डिग्री, दॅट इज कॉल्ड द राईट अँगल. समजलं. हे बघा इथं राईट अँगल तयार झालेला आहे. हां, ठीक आहे. नंतर आपण बघूया ऑप्टिव्स अँगल. ऑप्टिव्स अँगल म्हणजे काय, अबोव 90 डिग्री. याची डेफिनेशन काय म्हणूया आपण, मेजर ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. किती ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे काय की 90 डिग्रीच्या वरचा, 90 डिग्रीपासून तर 180 डिग्रीपर्यंत जे अँगल असतात ते असतात तुमचे ऑप्टिव्स अँगल. ठीक आहे. ऑप्टिव्स अँगल याला म्हणूया आपण ऑप्टिव्स अँगल. नेहमी ऑप्टिव्स अँगल जो आहे ना तो असाच येणार आहे. आता काही मुलं काय करतात, ऑप्टिव्स अँगल काढायचं सांगितलं ना तर त्या कंपासमध्ये ते इकडनं मोजतात आणि अशा ॲक्यूट अँगलमध्ये टाकतात आणि म्हणतात हा आमचा ऑप्टिव्स अँगल आहे. असं करू नका बरं का. त्याच्यानंतर आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय, एक सरळ लाईन आणि इथे 180 डिग्रीचा अँगल तयार होतो. अशी डी असते ना तुमची, अशी कंपास असतं ना त्याच्यामध्ये तुम्ही अँगल मोजता. बरोबर आहे. हे झालं तुमचं 180 डिग्री अँगल. त्याच्यानंतर रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलमध्ये काय आहे की रिफ्लेक्स अँगल म्हणजे 180 डिग्रीच्या वरचा आणि 360 डिग्रीच्या खालचा. त्याला म्हणूया आपण रिफ्लेक्स अँगल.
त्याच्यानंतर येतं ॲडजसंट अँगल. ॲडजसंट अँगल म्हणजे काय, तर ॲडजसंट अँगल मीन्स दोन अँगल जेव्हा जोडले जातात ना, अँगल विथ कॉमन साईड अँड कॉमन व्हर्टेक्स, दोन कॉमन व्हर्टेक्स असणार आहे आणि कॉमन साईड असणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲडजसंट अँगल. आता अँगल 1 आणि अँगल 2 असं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, की कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये तुम्हाला अँगल हुज मेजर ॲट टू 90 डिग्री, दिस इज द कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे दोन अँगलची ॲडिशन जी आहे ना ती तुमची कशी असणार आहे, 90 डिग्री असायला पाहिजे. ठीक आहे. इथे दोन अँगल आहेत, ॲडजसंट अँगल आहेत. समजा हा ॲडजसंट अँगल हा एक अँगल जो आहे 45 आहे आणि हा 45, या दोनचे ॲडिशन काय असणार आहे तुमची, तर 90 डिग्री असेल. बरोबर आहे. ह्या दोघांचे ॲडिशन 90 डिग्री असेल. म्हणजे काय, हा 45 आणि हा 45, 45 प्लस 45 किती होतात, 90 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगलमध्ये काय आहे, की हुज मेजर ॲडिशन ऑफ 180 डिग्री. म्हणजे दोन अँगलची मेजरमेंट जी आहे ना ती, त्याची ॲडिशन जी आहे ती 180 डिग्री यायला पाहिजे. ठीक आहे. समजा आता हा बघा, हा 30 डिग्री असेल तुमचा, तर हा जो अँगल आहे, दुसरा जो अँगल आहे तो किती असणार आहे, 1 नंबरचा अँगल किती असेल तुमचा, तर 1 नंबरचा अँगल तुमचा 150 डिग्री असायला पाहिजे जवळपास. म्हणजेच काय, की 150 प्लस 30 किती होणार तुमचं, तर 180 डिग्री. ठीक आहे. यालाच म्हणूया आपण सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे अँगल 1 आणि अँगल 2 या दोघांचे ॲडिशन 180 डिग्री यायला पाहिजे, तरच तो सप्लिमेंटरी अँगल असेल. आणि कॉम्प्लिमेंटरीमध्ये किती यायला पाहिजे, तर 90 डिग्री यायला पाहिजे. ओके. त्यानंतर आहे व्हर्टिकल अँगल. व्हर्टिकल अँगलमध्ये काय आहे, व्हर्टिकल अँगल म्हणजे दोन्ही जे अँगल्स दॅट हॅव अ कॉमन व्हर्टेक्स अँड whose sides are formed by the same lines. Vertically angles are equal, measure 1 and 2 are vertical angles. हे दोन जे आहेत व्हर्टिकल अँगल्स आहेत. म्हणजे एकमेकांच्या साईडचे जे आहेत ते व्हर्टिकल अँगल आपल्याला दिसतील, 1 and 2. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता 1 आणि 2 हा काय आहे, हे सुद्धा व्हर्टिकल अँगल होतात बरं का. इथे 3 आणि 4 देऊया आपण, हे पण व्हर्टिकल अँगल होणार, 1 आणि 2 पण व्हर्टिकल अँगल होतील. ठीक आहे. ओके. समजले अँगलचे टाईप काय आहे तर तुमचे. त्यानंतर आपण बघूया की बघा, आता इथे तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजेल की ॲडजसंट अँगल काय आहे आणि व्हर्टिकल अँगल काय आहे. तर बघा, फर्स्ट जो आहे तो ॲडजसंट अँगल. आता ॲडजसंट अँगल कसा केलेला आहे, की इथे 180 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्यामध्ये मी वन आणि 2 अँगल इथे आहे, इथे पण एक अँगल तयार होतं बरं का. तर ह्या तिघांचीही ॲडिशन किती असणार आहे, 180 डिग्री. ओके. ह्याला म्हणूया आपण ॲडजसंट अँगल. म्हणजे ॲडजसंट अँगल 1 आणि 2 हा काय आहे, ॲडजस्ट म्हणजे काय होतं, की एकमेकांना जोडणे किंवा एकमेकांना जोडून, म्हणजे आपण म्हणतो ना, जसं आपल्या घरामध्ये 2 रूम असतात बरं का, त्या 2 रूममध्ये एक भिंत ही कॉमन असते है ना, त्याला आपण म्हणूया ॲडजसंट अँगल. त्याच्यानंतर व्हर्टिकल अँगल. व्हर्टिकल अँगलमध्ये काय, 3 आणि 4 नंबरचा अँगल तुम्हाला इथे दाखवलेला आहे, 3 and 4 हे दिस इज द व्हर्टिकल अँगल. नेक्स्ट आहे ॲडजसंट. आता पहा, हे तुम्हाला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. एक याच्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे, तर ही वर्कशीट तुम्हाला सॉल्व करायची आहे. तर मग हे बघा, इथले कुठले काय म्हटलेलं आहे, एक्झाम्पल, आयडेंटिफाय इच पेअर ऑफ अ अँगल ॲडजसंट, व्हर्टिकल, कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी ऑफ अ लाईन पेअर. हे तुम्हाला दाखवायचे आहे. ठीक आहे. ॲडजसंट आहे, सप्लिमेंटरी आहे, किंवा तुमचा ही पेअर आहे का हे आपण बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 9 नंबरचं एक्झाम्पल जे आहे, त्या 9 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, इथे 40 डिग्री आणि 140 डिग्री आहे. म्हणजे या दोघांची ॲडिशन जर केली आपण तर किती येतं, सप्लिमेंटरी अँगल येतो. त्याच्यानंतर इथे जर 55 आणि 35 केलं तर 90 डिग्री येते. म्हणजे हे काय असणार आहे, हे आपली असणार आहे कॉम्प्लिमेंटरी. आता वरचं जे अँगल आहे 6 नंबरचा, तो काय आहे, आपला लिनियर पेअर आहे. व्हेरी गुड. म्हणजेच काय, की ही वर्कशीट आपल्याला इथे सोडवता येते. त्यानंतर बघा, असेच काही शेप आहेत. आता हे बेसिक शेप आहेत, हे माहिती आहे तुम्हाला, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, ऑब्लिक, पॅरलल काय आहे. तर त्याच्यानंतर अँगल्सचे टाईप आपण बघितले, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्टिस अँगल, स्ट्रेट अँगल. हे तुमचं एक रिव्हिजन व्हावं म्हणून इथे घेतलेलं आहे. ठीक आहे.
आता त्यानंतरचं आहे ट्रायंगल. ट्रायंगल काय आहे तर ट्रायंगलमध्ये पण टाईप असतात बरं का. ट्रायंगल म्हणजे काय, 3 साईड्स एकमेकांना जोडलेल्या असतात, त्याला आपण ट्रायंगल म्हणतो है ना. ते आयसोस्केल त्याचे पण टाईप्स आहेत. आयसोस्केल ट्रायंगल्स आहे, इक्विलॅटरल आहे आणि राईट अँगल आहे. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय, आता बघा आयसोस्केल म्हणजे इथे फक्त 2 साईड ज्या आहेत ना त्या इक्वल असणार आहे. ह्या 2 साईड इक्वल असणार आहे. ही डिफरंट असेल, ही काय असणार आहे, ही ज्याला मोठं केलं आहे ही डिफरंट असेल. तर ही आपण याला म्हणूया डिफरंट साईड. याच्यावर एक डॉट करते मी, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे इक्विलॅटरल म्हणजे काय, ह्या तिन्ही साईड कशा आहेत आपल्या इक्वल आहेत. तिन्ही साईड कशा आहेत, इक्वल आहेत, बरोबर आहे. तिन्ही साईड आपल्या इक्वल आहेत, त्याला आपण इक्विलॅटरल म्हणूया. ऑल साईड्स आर इक्वल. देन राईट अँगल. राईट अँगलमध्ये काय असतं की दिस इज अ सर्टन 90 डिग्री अँगल. हा असतो 90 डिग्री अँगल. जिथे 90 डिग्री अँगल असणार आहे तो राईट अँगल असतो आपला, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्वाड्रिलॅटरल. बेसिक शेपमध्ये येणार आहे क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल म्हटल्यानंतर काय येणार आहे, पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरलमध्ये काय काय येतं, क्वाड्रिलॅटरल म्हटलं का त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की 4 साईड्स. किती साईड असतात, 4 साईड. प्रत्येक क्वाड्रिलॅटरलला 4 साईड असतात, ओके. आणि 4 व्हर्टेक्ससुद्धा असतात. व्हर्टेक्स 4 व्हर्टेक्स असतात, ओके. तर म्हणजेच काय, आता पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्रामला किती साईड्स आहेत, 4 साईड आहेत. किती व्हर्टेक्स आहेत, 4 व्हर्टेक्स आहेत. त्याच्यानंतर आहे रेक्टँगल. रेक्टँगलला किती साईड्स आहेत, 4 साईड आहेत. आणि किती व्हर्टेक्स आहेत, 4 व्हर्टेक्स आहेत. त्याच्यानंतर स्क्वेअरला पण 4 साईड 4 व्हर्टेक्स. त्याच्यानंतर रोम्बसला पण 4 साईड 4 व्हर्टेक्स. त्यानंतर ट्रॅपेझियम जो असतो त्याला पण 4 साईड 4 व्हर्टेक्स असतात की नाही. आता इथे ट्रॅपेझॉइडला पण 4 साईड 4 व्हर्टेक्स आहेत, ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे जॉमेट्रिकल. आता हे जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण बघूया. आता सध्या तरी तुम्हाला ते शेप्स बघून झाले आपले एक. त्याच्या अगोदर आपण हे शेप्स बघूया, ठीक आहे. थोडं PDF खालीवर झालं आहे करताना, ओके, हरकत नाही. तर बघा ट्रायंगल्स जो आहे त्या ट्रायंगल्सला आपण नाही, बघा इथे काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याच्यानंतर आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे 2 साईड दिलेले आहेत. स्केलन ट्रायंगल म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही साईड्स ह्या डिफरंट साईड असणार आहे. आणि राईट अँगल म्हणजे याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल. ॲक्यूट ट्रायंगल म्हणजे बिलो 90 डिग्री असेल 2 साईड्स. त्याच्यानंतर ऑप्ट्यूस एक जो अँगल असेल तो तुमचा काय असणार आहे, अबो 90 डिग्री असेल, ओके. क्वाड्रिलॅटरलमध्ये काय काय ते बघा, स्क्वेअर येतं. स्क्वेअरच्या नंतर रेक्टँगल 4 साईड्स. स्क्वेअर आणि रेक्टँगलला 4ही अँगल जे आहेत ते 90 डिग्रीचे आहेत. त्यानंतर रोम्बसमध्ये जे अपोजिट साईड्स असतात त्या इक्वल असतात, ओके. त्यानंतर अपोजिट अँगल असतात ते इक्वल असतात. त्याच्यानंतर पॅरलेलोग्राममध्ये काय असतं, अपोजिट साईड्स आर इक्वल. त्याच्यानंतर आहे काईट. काईट पण तुमचे काय असतात की तुमच्या ज्या ॲडजसंट साईड असतात ना त्या इक्वल असतात. ह्याच्यामधल्या अपोजिट साईड इक्वल राहत नाही, तर ॲडजसंट साईड ज्या आहेत त्या इक्वल असतात. बघा ह्या 2 ॲडजसंट साईड आहे इथे, ही आणि हे काय आहे, ॲडजसंट साईड आहे, तर ह्या इक्वल आहेत, है ना. त्यानंतर आहे ट्रॅपेझॉइड. ट्रॅपेझॉइडला काय म्हटलेलं आहे की 2 पॅरलल साईड ज्या असतात ना त्या अपोजिट साईड ज्या असतात त्या पॅरलल असतात, ओके. आणि ट्रॅपेझियमला पॅरलल साईड अपोजिट साईड्स ह्या पॅरलल्स असतात, ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट जे शेप आहेत ना ते रेग्युलर पॉलिगॉन आहेत. काय आहे, रेग्युलर पॉलिगॉन. आता पॉलिगॉन म्हटल्यानंतर काय काय येणार आहे त्याच्यामध्ये, ट्रायंगल, त्याच्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल, स्क्वेअर, रेग्युलर पेंटागॉन, रेग्युलर हेक्झॅगॉन, रेग्युलर ऑक्टॅगॉन, रेग्युलर डेकागॉन. आता पॉलिगॉनमध्ये ट्रायंगलपासून सुरुवात होते. ट्रायंगलमध्ये 3 साईड्स असतात, 3 व्हर्टेक्स असतात. स्क्वेअरमध्ये 4 साईड 4 व्हर्टेक्स. पेंटॅगॉनमध्ये 5 साईड्स 5 व्हर्टेक्स. त्याच्यानंतर हेक्झॅगॉनमध्ये 6 साईड आणि 6 व्हर्टेक्स. त्याच्यानंतर आहे
रेग्युलर ऑक्टॅगॉन. आता हेप्टॅगॉन इथे दिलेला नाही आहे. हेप्टॅगॉनमध्ये काय असतं की 7 साईड्स 7 व्हर्टेक्स असतात, त्याला आपण म्हणूया हेप्टॅगॉन. हेक्झॅगॉनच्या नंतर हेप्टॅगॉन येतं. नंतर ऑक्टॅगॉन. ऑक्टॅगॉनमध्ये 8 साईड्स 8 व्हर्टेक्स असतात. आणि नेनॅगॉन इथे दिलेलं नाही. नेनॅगॉनमध्ये 9 साईड्स आणि 9 व्हर्टेक्स असतात. आणि डेकागॉनमध्ये किंवा डेकागॉन किंवा आपण त्याला म्हणूया टेटागॉन, तर त्याच्यामध्ये आपल्याला 10 साईड्स आणि 10 व्हर्टेक्स आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतरचा भाग येतो आपला की काही शेप्स आहेत, तर त्याच्यामध्ये फेस किती आहेत आणि एजेस किती आणि व्हर्टेक्स किती आपण बघूया. आता हा जो शेप आहे, फर्स्ट शेप जो तुम्हाला दिसतो आहे तो स्पियरचा आहे. कशाचा आहे? स्पियर. जसं आपलं अर्थ असतं ना, ग्लोब वगैरे असतो, तो स्पियर. ठीक आहे. त्याच्यामध्ये 1 फेस असतं, 1 एजेस असते आणि 0 व्हर्टेक्स असतात. त्याच्यामध्ये नो पॉईंट. दॅट इज पॉईंट इज कॉल्ड अ व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजेच काय? पॉईंट असतात. पॉईंट नाही आहे याच्यामध्ये. त्यानंतर कोन. कोनमध्ये काय आहे बघा की 2 फेस आहेत, आपल्याला 2 फेस दिसत आहे, 1 एजेस आणि 1 व्हर्टेक्स. त्यानंतर आहे स्क्वेअर बेस्ड पिरॅमिड. पिरॅमिडमध्ये काय आहे की 5 फेस 8 एज आणि 5 व्हर्टेक्स. त्यानंतर आहे ट्रँग्युलर प्रिझम. ट्रँग्युलर प्रिझममध्ये काय आहे की 5 फेस 9 एजेस आणि 6 व्हर्टेक्स आहे. आता ते कसे आहेत बघूया आपण. इकडे बघा. आता 1 2 3 हे झालं एक ट्रँगल, म्हणजे किती झालं? 3. आणि हे 4 5 6 बघा 6 व्हर्टेक्स आहे इथे. आता ही जी अपोजिट साईड्स असणार आहे ना, याचे फक्त 5 फेस दिसतील आपल्याला. 1 2 मागचा एक 3 4 आणि ह्या खालचा एक 5. ठीक आहे. याचे एजेस जे राहतील ते किती राहतील? एजेस आपले तर 9 एजेस राहतील. तसंच हेक्झॅगोनल प्रिझममध्ये सुद्धा 8 फेसेस राहणार, 18 एजेस राहणार आणि 12 व्हर्टेक्स राहणार, 12 व्हर्टासेस राहणार. ठीक आहे. त्यानंतर क्यूबमध्ये 6 फेस 12 एजेस अँड 8 व्हर्टेक्स. त्याच्यानंतर सिलेंडरमध्ये सुद्धा काय आहे? सिलेंडरमध्ये तुम्हाला बघता येईल की 2 or 3 फेस तुम्हाला दिसतील आणि 2 एजेस आणि 0 व्हर्टेक्स. ओके. त्यानंतर आहे बघा, इथे आपण बघूया रेग्युलर पॉलिगॉन कुठले कुठले आहेत. तर हे आताच बघितलं आपण. तर हे डेकागॉन वगैरे बघितलं आपण. तर हे आणखी तुम्हाला समजण्यासाठी इथे दिलेले आहे. ठीक आहे. आणखी काही शेप्स जे आहेत त्या शेप्समध्ये आपल्याला हार्ट शेप बघायला मिळेल, एलिप्स बघायला मिळेल. त्याच्यानंतर सर्कल, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, नेनॉगॉन, डेकागॉन, ऑक्टॅगॉन, हेप्टॅगॉन, स्केल ट्रायंगल, हे सगळे शेप आपण दिलेले आहे. 5 पॉइंटेड स्टार, 4 पॉइंटेड स्टार, 6 पॉइंटेड स्टार, रोम्बस वगैरे वगैरे इथे तुम्हाला दिलेले आहे. याचा अभ्यास तुम्ही करू शकता या PDF मध्ये. आत्ता बघूया 3D शेप. आपण 3D शेपमध्ये बघितलं ना तर क्यूब हा कसा आहे? क्यूब. त्याला क्यूब म्हणूया आपण. स्क्वेअर शेपमध्ये जो क्यूब असतो, स्क्वेअर शेपमध्ये जो बॉक्स असतो ना त्याला क्यूब म्हणतात. आणि जो रेक्टँग्युलर शेपमध्ये बॉक्स असतो त्याला क्युबॉइड म्हणतात. ठीक आहे. जो सर्क्युलर शेप, आता सर्कल असतो ना ग्लोबसारखा, त्याला आपण स्पियर म्हणूया. त्याचा अर्धा केला तर आपण सेमी स्पियर असेल. त्याच्यानंतर आईस्क्रीमचा कोन जो असतो ना तो कोन आपण कोन म्हणतो, त्याला कोन टाईप टोपी वगैरे असतं ना आपली. त्याच्यानंतर हे स्क्वेअर बेस्ड पिरॅमिड, म्हणजे ज्याचा बेस स्क्वेअर आहे आणि असा एक पिरॅमिड असतो, तो वरून त्याला पिरॅमिड टाईप असतो, त्याला आपण स्क्वेअर बेस म्हणणार. पेंटॅगॉनिक प्रिझम, त्याच्यानंतर हेक्झॅगॉनिक प्रिझम आणि टेट्रागॉनिक प्रिझम म्हणजे 3 साईड असलेला. त्याच्यानंतर आहे ट्रँग्युलर प्रिझम जो ट्रँग्युलर शेपमध्ये असतो आणि एक सिलेंडर. नेक्स्ट जे आहे ते आपलं आहे सर्कल. तर सर्कलमध्ये आपल्याला माहिती आहे काय काय असतं. तर सर्कलमध्ये एक पॉईंट असतो, त्याला आपण सेंटर म्हणतो. सर्कलमध्ये काय असतो? एक पॉईंट, त्याला आपण सेंटर म्हणणार. आता सेंटरमधून जी लाईन जातं ना त्याला आपण म्हणूया डायमीटर. ठीक आहे. आणि सेंटरमधून कुठलाही लाईन जाणार ना त्याला म्हणूया रेडियस. तर रेडियस काय आहे की आपण इन्फानाईट रेडियस याच्यामध्ये एका सेंटर पॉईंटमधून काढू शकतो सर्कलच्या. ठीक आहे. पण सर्कलच्या या पॉईंट 1 पॉईंटपासून सेकंड पॉईंटला आणि सेंटरमधून जी गेलेली लाईन असते त्याला आपण डायमीटरच म्हणणार. ठीक आहे. डायमीटर ही डबल रेडियस असते, बरोबर. रेडियसची डबल जर केली आपण तर आपल्याला डायमीटर मिळतं.
त्याच्यानंतर कॉर्ड. कॉर्ड काय असतं की सर्कलच्या सेंटर पॉईंटमधून न जाणारी, म्हणजे सर्कलच्या सेंटर पॉईंटमधून जात नाही, पण सर्कलच्या या एंडपासून तर दुसऱ्या एंडपर्यंत जी लाईन टच होतं ना त्याला आपण कॉर्ड म्हणूया. आणि सर्कलच्या पॉईंटवरून 2 पॉईंटवरून जाणार, पण ती एक लाईन असेल त्याला आपण म्हणूया सेकंड. आणि जी सर्कलच्या बाहेरून जर ती टच होत असेल तर त्याला म्हणूया आपण टँजंट. आणि जो सर्कलवर आपण पॉईंट असतात ना त्याला म्हणूया आर्क. त्याला काय म्हणूया? आर्क. आता याच्यात भरपूर आर्क असतात, एक मेजर आर्क आणि एक मायनर आर्क. तुम्ही असे कितीही पॉईंट आर्क त्याच्यावर तयार करू शकता. ठीक आहे. तर आय होप ऑल ऑफ यू दिस अंडरस्टँड दिस PDF. ही तुम्हाला खूप युजफुल PDF राहील जर तुम्ही याची 1-2 वेळेस जर हा व्हिडिओ बघितला आणि थोडा अभ्यास केला तर ही तुमच्या पूर्ण तुम्हाला आयुष्यभरासाठी ही मदत, या PDF ची मदत होईल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की टीचर हे कशासाठी घेतलं आहे, तर यावर बेससुद्धा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतात. 8th स्टँडर्डलासुद्धा यावर क्वेश्चन्स विचारल्या जातात आणि 5th स्टँडर्डलासुद्धा, 5th स्टँडर्डच्या नवोदय एक्झाममध्ये सुद्धा हे क्वेश्चन विचारले जातात. तसेच बाकीचे जे ऑलिम्पियाड एक्झाम आहे, बाकीचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, ऑलिम्पियाड म्हणा, MTS, RTS, ह्यामध्ये सुद्धा यातला 1-2 क्वेश्चन्स तुमचे येतात. आणि हे जर बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील ना, तर ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असतील ना, तर तुमचा जॉमेट्रिकल चॅप्टर जो आहे तो खूप तुम्हाला इझी जाणार आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.